ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्यता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांती सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून लिंगायक्यगुरू महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 187 काढा। कालच्या भागात आपण आत्म्याचं स्वरूप व्यापक कसं ही बघितलेलं आहे। महद आकाश जसं निरंतर भेदरहित आणि असंग सर्वत्र व्यापक आहे, तसंच आत्मस्वरूपसुद्धा सर्वत्र व्यापक आहे, असंग आहे, संगवान नाही। आकाश जसं इथलं आकाश घेऊन संग घेऊन कुठं जाता येत नाही, तसंच आत्मासुद्धा निसंग आहे, असंग आहे, सर्वत्र व्यापक आहे। आत्मस्वरूप जीवेश्वरादी भेदरहित जीव आणि ईश्वर ही एकच आहे। जीवेश्वर म्हणजे जीव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये भेद नाही, दोन्ही एकच आहे। व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे, स्वयंप्रकाश आहे, परप्रकाशित नाही। म्हणून बाळा, आपण निर्विकल्प असंग सुखरूप ब्रह्मा हो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा। काय निश्चय करून ठेवावा तर आपण निर्विकल्प, कोणताच विकल्प नाही, निर्विकल्प असंग आत्मा आहेत आपण। निर्विकल्प असंग सुखमय आनंद स्वरूप। दुःख कशानं होतं? उपाधीला धरलं तरच दुःख होतं, उपाधी सोडली की दुःख होत नाही। म्हणून आनंद सुखरूप ब्रह्मा हो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा। तत्वमसी शिष्य म्हणतात, महाराज आपण जीव आणि ईश्वर हे दोघे एकच असे सांगितले। शिष्य काय म्हणतो? आपण काय सांगितलं? जीव आणि ईश्वर एकच आहे असं आपण सांगितलं, ही दोन नाही। जीव आणि ईश्वर हे दोन एकच आहेत असे आपण सांगितले, पण त्याच्यात विरोध तर स्पष्टपणे दिसतो। तुम्ही तर सांगितलं जीव आणि ईश्वर एकच आहेत, पण स्पष्टपणे त्याच्यामध्ये विरोध दिसतो। कारण कसा विरोध दिसतो तर जीव कसा आहे? सुखी दुःखी। जीवाला सुख होतं, दुःख होतं, करता म्हणून अभिमान घेतो जीव, मी केलं म्हणून भोगता, मीच केलं आणि मीच भोगणार म्हणजे माझं तुझं म्हणतो, करता भोगता, जन्म मरणाने बद्ध, तो जन्मतो मरतो आणि बद्ध आहे, असमर्थ, पराधीन, अभिमानी व अल्पज्ञ आहे।
किती लक्षणं सांगितले? 10 लक्षणं सांगितले जीवाचे. 10. जीव कसा आहे? नंबर 1 सुखी. ग्रंथ असेल तर आकडे टाकून घ्या. नंबर 1 सुखी. नंबर 2 दुःखी. नंबर 3 कर्ता. नंबर 4 भोक्ता. नंबर 5 जन्म मरणाने बद्ध. जन्म मरण आणि बद्ध. पुन्हा असमर्थ, पराधीन, अभिमानी, अल्पज्ञ असा जीव आहे. आणि ईश्वर तर याच्या उलट म्हणजे अहंकार रहित. ईश्वराला कोणताच अहंकार नाही, अहंकार रहित, सुख दुःख रहित. ईश्वराला सुख नाही, दुःख नाही, सामर्थ्यशाली न तो, त्याला सुख दुःख नाही. समर्थ, स्वतंत्र, परतंत्र नाही. जीव परतंत्र आहे आणि ईश्वर स्वतंत्र आहे. जगाच्या उत्पत्तीचा आणि स्थितीचा आणि लयाचा करता सर्वज्ञ असा आहे. तर मग या दोघांचे ऐक्य कसे होऊ शकेल ते सांगावे. हे त्याच्या ऐक्याविषयीची प्रमाणेही सांगावी. जीव आणि ईश्वर विरोध कसा ही सांगितलेले. जीव अल्पज्ञ, जीवाला कशाचं ज्ञान नाही बघा, अल्पज्ञ जीव. ईश्वराला मात्र सगळं ज्ञान आहे. जीवाला कुठलंच ज्ञान नाही, ईश्वराला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. जीव कसा आहे तर सुखी दुःखी. जीवाला सुख होतं, दुःख होतं आणि बंधनात पडलेला जीव आहे. बंधनात कशानं पडला तर अहंता आणि ममता ह्याला पकडलं म्हणून जीव बंधनात पडला. अहंता आणि ममता हेच बंधनाचं मुख्य कारण आहे, दुसरं कोणतंच कारण नाही. निष्प्रपंच असा परमार्थ ईश्वर आहे आणि जीव मात्र प्रपंचामध्ये लिप्त आहे. ईश्वराला प्रपंचाचा गंधही नाही. आणि जीवानं काय केलं, अंतःकरणाचे जे धर्म आहेत ते सर्व स्वतःवर ओढून घेतले आणि उपाधीला पकडलं आणि म्हणूनच जीव दुःखी झाला. तर उपाधी कशाची उपाधी घेतली जीवानं? जीवाची उपाधी कोणती आहे? ओम नमः शिवाय. जीवाची उपाधी कोणती? अविद्या जीवाची उपाधी आहे किंवा अंतःकरण. अंतःकरणात प्रतिबिंब पडलं हीच जीवाची उपाधी आहे. आणि उपाधीला पकडल्यामुळंच सुखी दुःखी झाला जीव. आणि मी करता, मी भोगता, काहीच करत नाही जीव. करता नाहीच, त्याच्या हातात काहीच नाही. सगळं ईश्वराच्या हातात आहे, त्याच्या हातात काहीच नाही. तरीसुद्धा मी करता, मी भोगता नाही ते धर्म अंगावर ओढून घेतले आणि म्हणून दुःख प्राप्त झालं. नाही ते धर्म जर ओढून घेतले तर दुःख प्राप्त होतं. जी सत्य आहे ते जर सत्यच मानलं तर दुःख प्राप्त होत नाही. कोणतीही दुसऱ्याची वस्तू घेतली की दुःखच प्राप्त होतं. पंचमहाभूताचा हा ध्येय आणि माझाच म्हणून बसला. सगळ्या ही जी तत्व आहेत 82 तत्व, स्थूल देहाचे 33 तत्व, कारण देहाचे 33 स्थूल सूक्ष्म देहाचे 33 तत्व, कारण देहाचे 8 तत्व आणि महाकारण देहाचे 8 तत्व, असे मिळून 82 तत्व आहेत. आणि ही 82 तत्वसुद्धा आपले नाहीत. ह्यापेक्षासुद्धा मी वेगळा आहे, पण ह्याला मी म्हणून बसला आणि म्हणून दुःख प्राप्त होऊ लागलेलं आहे. ही मी नाही म्हणलं की सुखीच आहे. इथं जे आपण आलो, इथं नाटकासारखंही बघा 3 तासाचा सिनेमा असतो. सगळं खरं वाटतं त्याच्यामध्ये. काही लोक तर सिनेमा बघताना रडतात सुद्धा तिथले प्रसंग बघून. मग ते सिनेमा खरा असतो का? तर खरा नसतो. जसा सिनेमा खरा नसतो पण सगळं खरं वाटतं तसंच ही प्रपंचसुद्धा आहे.
काहीच खरं नाही ह्याच्यातलं. ती जसा 3 तासापुरता आहे तसाच ही सुद्धा किंवा स्वप्न प्रपंच जसा असत्य आहे. आणि स्वप्नामध्ये सुद्धा दुःख जर झालं तिथं सुख होतं, दुःख होतं, पण ती जागं झाल्यावर सुख दुःख सत्य नाही ही आपल्याला कळतं. तसंच इथं सुद्धा उपाधीला धरलं आणि इथं आलो म्हणूनच दुःख आहे, नाहीतर दुःख नाही. स्वप्नात आपल्याला साप चावला, तिथल्या तिथं किती दुःख झालं, डॉक्टर हुडकू लागलो, पळू लागलो, रडू लागलो, आता मरतो वाटू लागलं, सगळं होऊ लागलं. पण जेव्हा जागं झालं तेव्हा ही सगळंच खोटं होतं असं वाटतं आणि तिथं काहीच राहत नाही. तसंच जेव्हा आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा इथलं सगळं हे खोटं आहे असं आपल्याला लक्षात येतं. जोपर्यंत ती खोट आहे असं आपल्याला कळत नाही तोपर्यंत मात्र आपण काय करतो, सुखी दुःखी करता भोगता असं समजतो. जन्मतो मरतो असं आपण म्हणतो. आपण बद्ध आहेत. कशानं बांधलं गेलं आपण? बद्ध कशाला म्हणावं तर अहंता आणि ममता ह्या रेशमी धाग्यानं आपण बांधलं गेलेलो आहोत बघा. आणि ही कुणी बांधून घेतलं तर आपणच बांधून घेतलं. ह्याला कुणीसुद्धा दुसऱ्याने बांधलेलं नाही. आणि ही धागा दिसतसुद्धा नाही, अदृश्य ही धागा, रेशमी धागा. आपण कुठं परमार्थाच्या तिथं प्रवचनाला चला जर म्हणलं दुसरं कुणाला तर काय म्हणतो समोरचं, अहो कसं तुम्हाला वेळ मिळतो काय माहीत आहे, ह्या घरातून कसलीच सुटका नाही. मग कुणी बांधलं, आपण त्याला पकडलं का त्यानं आपल्याला पकडलं हीच आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळेच आपण बद्ध आहेत. एका गावामध्ये एका पैशावाल्या व्यक्तीनं काय केलं, कथा ठेवली, शिवकथा ठेवली, महान असं आयोजन केलं, पैसे खर्च केले. मग तो कथेला आलाच नाही एकही दिवशी. 3 दिवसाची कथा झाली, 4 दिवसाची कथा झाली. तेव्हा कथाकार काय म्हणू लागला, दादा तुम्ही एवढे पैसे खर्च करून कथा ठेवली आणि तुम्ही कथा मंडपात एके दिवशीसुद्धा आला नाहीत. तुम्ही या ना कथा ऐकायला, एवढे तुम्ही पैसे मला दिले, मला सांगता येतं का नाही ती बघाय तरी या मंडपामध्ये. तर तो म्हणतो नाही हो, वेळच नाही. ही जी व्यवहार आहे ना सावकारकीचा त्याच्यामध्ये मला वेळच नाही, येतात जातात हिशोब असतो त्याच्यामुळं वेळ नाही. तेव्हा आवाज येईना. ओम नमः शिवाय. सगळ्यालाच येईना का आवाज? ओम नमः शिवाय. जयश्रीताई सगळ्यालाच येईना का आवाज? बाकीच्याला यायला का आवाज? ओम नमः शिवाय. आवाज येतोय. आभाळ आले हो, वारं सुटले त्यानं गेले का की तसं. खिडकी उघड म्हणा दादाला, खिडकी उघड म्हणा. सुखी दुःखी करता भोगता बद्ध असमर्थ. यायलाय का आवाज? लिफ्ट होऊन येऊ का? ओम नमः शिवाय. आवाज यायलाय का? ताई छान आवाज येतोय बघा. आता त्या हवेमुळे तसं होतंय, पण यायलाय, चांगला आवाज यायलाय, कळायला लागले, शब्द स्पष्ट यायलेत. लक्ष्मीताई यायलाय का आवाज? लिफ्ट होऊन या तुम्ही. ओम नमः शिवाय. हां यायलाय. थोडस मध्ये मध्ये येऊ लागला, आता यायलाय, आता यायलाय. करता भोगता बद्ध असमर्था. हो, तर ती व्यक्ती जो होता शिव महापुराण ठेवलं, त्यानं खर्च केला आणि कथाकार म्हणू लागले मंडपात या तरी, एक दिवस ऐका तरी. तो म्हणतो सुटकाच नाही मला, ह्याच्यातून वेळच नाही हो, लय बांधला गेलं आहे. त्यावेळेस ते कथाकारानं काय केलं, कथेच्या मंडपात गेला आणि एका खांब्याला धरून बसला आणि मोठमोठ्यानं आरडू लागला, खांब्यानं मला पकडलं, खांब्यानं मला पकडलं. सगळे लोक म्हणू लागले, अहो तुम्ही खांब्याला पकडले,
खांब्यानं तुम्हाला पकडलं नाही तरी तो तसाच आरडू लागला. तेव्हा ज्यांनी कथा ठेवली त्याला बोलावण्यात आलं. तेव्हा तो व्यक्ती म्हणू लागला, महाराज तसं येडेवणी का करायलात, तुम्हीच खांब्याला धरलं, खांब्यानं तुम्हाला पकडलेलं नाही. तेव्हा तो कथाकार म्हणू लागला त्याला, तुम्ही सुद्धा घराला पकडले, ह्या प्रपंचाला पकडले, उपाधीला धरले. उपाधीनं तुम्हाला धरलेलं नाही तर तुम्ही त्यांना धरलेलं आहे आणि म्हणून तुम्ही बद्ध आहेत, बांधले गेलात. उपाधी सोडली की मुक्तच आहेत. जन्म मरण ही काहीच आपल्या हातात नाही. जन्मायचं हातात नाही, मरायचं हातात नाही, कोणतंच नाही. जन्म मरण असमर्थ पराधीन. कसा आहे जीव? असमर्थ आहे, कोणतंच सामर्थ्य नाही जीवामध्ये. पराधीन आहे आणि अभिमानी. आणि ज्ञानसुद्धा सगळीकडचं नाही, आपल्या जवळचंच कळतं बघा. ईश्वर मात्र सर्वज्ञ आहे, सगळीकडचं कळतं ईश्वराला. ईश्वरानं जगाची उत्पत्ती केली. ईश्वर तर याच्या उलट आहे. आपण अल्पज्ञ, ईश्वर सर्वज्ञ आहे. ईश्वर अहंकार रहित आहे. सगळं ईश्वराच्या हातात आहे आणि ईश्वराची शक्तीसुद्धा महान आहे. समुद्राला सुद्धा बंधन घालून दिलं ईश्वरानं. चंद्राला प्रकाश दिला. पृथ्वीसुद्धा त्याच्या हे सत्तेनं चालते. जग निर्माण केलं आणि जगात सगळीकडं काय काय चालतंय ते ईश्वराला माहीत आहे. सर्व शक्तिमान ईश्वर असा ईश्वर आहे आणि जीव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये भेद आहे असा शिष्य म्हणतो. किती भेद आहे जीवामध्ये ईश्वरामध्ये. आणि तुम्ही तर म्हणता दोन्ही एकच आहे. सुख दुःख रहित ईश्वर, सामर्थ्यशाली ईश्वर, स्वतंत्र आहे, कसलाच बद्ध नाही, परतंत्र नाही. जगाच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि लयाचा करता. सृष्टी उत्पन्न करणारा ईश्वरच आहे, सांभाळ करणारा सुद्धा ईश्वरच आहे आणि लय करणारा सुद्धा ईश्वर आहे सगळ्या सृष्टीचा. आपल्याला आपलंसुद्धा काहीच माहीत नाही. आपलं जन्म माहीत नाही, मरण आपल्या हातात नाही. आपण आपलं रूप कसं असावं हे आपल्या हातात नाही आणि कोणतंच ज्ञानसुद्धा नाही आपल्याला. मी बघतो आपण म्हणतो, पण डोळ्याची रचना कशी केली ईश्वरानं तेही आपल्याला माहीत नाही. आपण कसं बघतो, ही भोग जी घेतो, शब्द स्पर्श रूप रस गंध, ही सुद्धा कसे आहेत आपण ती बघितलेलं आहे. कोणतं अंतकरण कोणत्या वाहनावर बसतं, कोणाच्या दारात जातं आणि कोणता भोग भोगतं ही आपण बघून आलेलो आहोत सगळं. अंतकरण जी आहेत 5 अंतकरण ती मुख्य आहेत आणि तेच त्याची प्रक्रिया कशी होते. आता मन अंतकरण जी आहे ती कोणत्या वाहनावर बसतं तर व्यान वाहनावर बसतं आणि श्रोत्रद्वारात जातं आणि शब्दविषय ग्रहण करतं आणि पुन्हा वाणी त्याची सेवा करते. अशी ही प्रक्रिया आहे. ना आपण काय म्हणतो, मी बोललो. आपण बोलत नाही. कर्तभोक्त अंतकरण आहे. ही प्रक्रिया कशी होते, कर्तभोक्त जे अंतकरण आहे ती काय करतं, प्राण कोणता व्यान, व्यान वाहनावर बसतं. श्रोत्र म्हणजे कानाच्या ठिकाणी जातं आणि जेव्हा अंतकरण व्यान वाहनावर बसून कानाच्या ठिकाणी जातं, श्रोत्रद्वारात जातं आणि शब्द ग्रहण करतं. मग समोरचे काय शब्द बोलला ते ऐकतं आणि ते ऐकून प्रत्युत्तर कोण देते, सेवा वाचा सेवा करते. समोरचं व्यक्ती आपल्याला जर चांगलं बोलत असेल तर धन्यवाद म्हणतो, त्याला चांगलं बोलतो. पण समोरचा जर व्यक्ती आपल्याला शिव्या देत असेल तर वाणी काय करते, त्याला पण उलटी शिवी देते, म्हणजे सेवा करते. अंतकरण आपण ही सगळं बघून आलेलो आहोत. अंतकरण व्यानवाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं, शब्दविषय ग्रहण करतं आणि वाचा त्याची सेवा करते. ही 5ही अंतकरण मुख्य आहेत. पुन्हा दुसरा कोणत्या अंतकरणाचा भाग तो मन आहे. मन समान वाहनावर बसतं
आणि त्वचाद्वारामध्ये जातं आणि स्पर्श विषयाचा भोग भोगतं. आणि पुन्हा पाणी म्हणजे हात त्याची सेवा करते. जसं मन समाधानावर बसलं, त्वचाद्वारात आलं आणि स्पर्श विषयाचा भोग भोगला म्हणजे काय झालं, थंडी वाजू लागली तर हात काय करतात, पांघरून ओढून घेतात. किंवा कुठं मुंगी चावली तर हात त्याची सेवा करतात. मग ही प्रक्रिया कशी घडते आणि आपण काय करतो, मी ही सगळं आपल्यावर ओढून घेतो. नाही, तीच बुद्धी उदानवाहनावर बसते, चक्षुद्वारात जाते आणि रूप बघते. आणि रूप बघण्यासाठी काय करतात, पाय त्याची सेवा करतात. एखादं चांगलं दृश्य कुठंतरी आलं हे आपल्याला कळालं तर काय करतो आपण, ती बघावं वाटलं तर पाय तिथपर्यंत घेऊन जातात. अंतकरणाचा जी चित्त आहे अंतकरणाचं, बुद्धीसुद्धा उदानवाहनावर बसून चक्षुद्वारा जाऊन रूप बघते. चित्तसुद्धा प्राण वर बसून जीवाद्वारात जातं आणि रस विषय भोगतं, शेषण सेवा करते. अहंकार अपानवाहनावर बसून घ्राणद्वारात जातं, गंध विषय ग्रहण करतं आणि बुध त्याची सेवा करते. ही आपण सगळं बघून आलेलो आहोत. म्हणून ही मी नाही, मी काहीच करत नाही, परंतु ही मी करतो ही आपण ओढून घेतलेलं आहे. म्हणून करता भोगता आपण नाहीत, पण करता भोगता समजतो. जन्म मरण आपल्या हातात नाही. रूपसुद्धा कसं प्राप्त व्हावं ही सुद्धा आपल्याला माहीत नाही. आणि ईश्वर मात्र सर्वज्ञ, सर्व सुख दुःख विरहित आहे आणि सामर्थ्यशाली आहे. स्वतंत्र, जगाच्या उत्पत्तीचा, स्थितीचा आणि लयाचा करता. कोण करतं जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय? तर ईश्वरच करतो. सूर्याला प्रकाश सुद्धा देणारा तो ईश्वरच आहे, सर्वज्ञ असा आहे. मग तर या दोघांचे ऐक्य कसे होऊ शकेल हे सांगावे व त्याच्या ऐक्याविषयीची प्रमाणाने सांगावे. आता एवढा फरक आहे तर मग दोन्ही एक कसे असतील असा शिष्याचा प्रश्न आहे. गुरु महाराज, आपण तर जीव आणि ईश्वर दोघे एकच असे सांगितले, दोन्ही एकच आहे म्हणून सांगितलं. आणि एवढा फरक असताना एक कसं होऊ शकेल? आपल्याला सुद्धा वाटतं का नाही हो, देव मोठा आपण लहान, मी देव कसा असेल? देव शक्तिमान, मी अशक्त. देव म्हणजे आपण किती लहान आहे तर देव किती मोठे, तर देव मी कसा असेल असं. आणि तोच प्रश्न शिष्याला पडलेला आहे, ईश्वर आणि जीव एक कसे असा प्रश्न पडलेला आहे. कोणता प्रश्न पडला हो शिष्याला? ओम नमः शिवाय. कोणता पडला प्रश्न? मीनाताई बोला, काय म्हणतो शिष्य? मला प्रश्न पडला, जीव आणि ईश्वर एक कसा असा प्रश्न पडला. जीव लहान, ईश्वर मोठा. जीव अल्पशक्ती, ईश्वर शक्तिमान. जीव अल्पबुद्धी, ईश्वर बुद्धिमान. असा मोठा देव आहे, सर्वज्ञ, आपण अल्पज्ञ. असं दोन्ही एक कसं होऊ शकेल असा प्रश्न शिष्याला पडलेला आहे. आता गुरु सांगतात, गुरु काय म्हणतात, अरे तत्पद ईश्वर व तमपद जीव या दोन पदाचे जे वाचार्थ आणि लक्षार्थ आहेत ते न समजल्याच्या योगाने ही तुझी शंका उत्पन्न झाली. तत्पद म्हणजे ईश्वर, तमपद म्हणजे जीव, तत्त्वमसी. असं ही जी दोन पद आहेत, कोणते कोणते पद? तत्पद आणि तोमपद. ही दोन जी पद आहेत ती वाचार्थ आणि लक्षार्थ आहेत. आणि हे न समजण्याच्या योगाने ही तुझी शंका उत्पन्न झाली. ही तुला कळालं नाही वाचार्थ काय आणि लक्षार्थ काय, आणि त्यामुळंच तुला ही अशी शंका
उत्पन्न झाली आहे. हे न समजल्याच्या योगाने ही तुझी शंका उत्पन्न झाली आहे. ती कशी पहा. सांगू लागलेले आहेत पुढे. कशी शंका उत्पन्न झाली. जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख, दुःख इत्यादी संसाराची जी प्रतीती होते, संसाराची प्रतीती कुठं होते तर जीवाला होते. जीवाच्या ठिकाणी मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी संसारी ही जी प्रतीती होते ती केवळ अविद्याकल्पित अंतकरणादी उपाधीच्या अध्यासानेच होते. अंतकरणाचे जे धर्म आहेत ते काय केले, जीवानं स्वतः ओढून घेतले आणि नाही ती ओढून घेतल्यामुळं अध्यास घेतला. अध्यास कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अध्यास कशाला म्हणावं? मीनाताई बोला, अध्यास कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. हां बोल की. एक असून एक भासणे याला अध्यास म्हणतात. मग इथं काय काय आहे, काय एक असून भासायला? एक भासणे याला अध्यास म्हणतात. हो बरोबर आलं. पण इथं इथं काय आहे आणि काय समजायला, कशाचा अध्यास घेतला इथं? अविद्या कल्पित अंतकरणादी उपाधीच्या अध्यासानेच होते. अंतकरणाचे जे धर्म आहेत ते स्वतःला लावून घेतले. म्यूट करा सुनीताताई. अंतकरणाचे धर्म जे आहेत ते स्वतःवर ओढून घेतले. मी करता, मी भोगता. मग कर्तभोक्त कोण आहे? अंतकरण. आणि हिथं काय म्हणू लागला? मी करता, मी भोगता. ही जी अंतकरणाचे धर्म आहेत ते आपल्यावर म्हणजे आत्म्यावर घेतले. म्हणून इथं अध्यास घेतला. कोणता अध्यास घेतला? अविद्या कल्पित अंतकरणादी उपाधीच्या अध्यासाने. अंतकरणाचे धर्म स्वतःवर ओढून घेतले आणि एक असून एक समजू लागला. हे अंतकरणाचे धर्म असताना माझे धर्म आहेत असं मानण्यामुळं जीवाने वास्तविक स्वरूप शुद्ध सच्चिदानंद आहे. जीवाचं स्वरूप कसं आहे? शुद्ध आहे. दोष अस्पर्श को शुद्ध कहिये. सच्चित आनंद आहे असं आहे. आणि काय घेतलं? कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी धर्म अंतकरणाचे आहेत. कर्तभोक्त अंतकरण आहे. आणि ही कर्तभोक्त जे अंतकरण आहे ती कर्तभोक्त अंतकरणात मीच आहे असं ओढून घेतलं अंगावर आणि म्हणून सुखदुःख होऊ लागलेलं आहे. म्हणूनच हे देहाचे लक्ष, भोक्तृत्व इत्यादी धर्म अंतकरणाचे आहेत. जन्म मरण ध्येयाला आहे. कोण जन्मतो आणि कोण मरतो? तर जन्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जन्म म्हणजे काय? हँड्रेस करा. जन्म कशाला म्हणावं? मरण कशाला म्हणावं? सुनीता, कशाला म्हणावं जन्म? सुनीता. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील, कशाला म्हणावा जन्म? ओम नमः शिवाय. सूक्ष्म देह, स्थूल देह, सूक्ष्म देह याचा संयोग म्हणजे जन्म. आणि मरण? देह, स्थूल देह याचा वियोग म्हणजे मरण. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला ओम नमः शिवाय. मग ही अंतकरणाचे धर्म लावून घेतले. जन्म मरण हे कोणाला आहे? जन्म मरण. जन्मतो कोण आणि मरतो कोण? ओम नमः शिवाय. जन्मतो कोण आणि मरतो कोण? मीनाताई, कोणाला आहे जन्म मरण? स्थूल देहाला. कशाला म्हणावं जन्म? जन्म कशाला म्हणावं?
ओम नमः शिवाय. सूक्ष्म सूक्ष्म देहाचा संयोग म्हणजे जन्म, स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे मरण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मग अंतकरणाचे हो आलं बरोबर आलं आलं का? आलं आलं हो. तर ही जन्म आणि मरण, मग आत्मा जन्मतो, मग कोण जन्मतं आणि कोण मरतं? दीपाताई, जन्म मरण कोणाला आहे? ओम नमः शिवाय. जन्म ओम नमः शिवाय ताई. हां, स्थूल देहाला जन्म मरण. आणि आत्म्याला नाही का जन्म मरण? स्थूल देहाला आत्म्याला आहे का नाही जन्म मरण? आत्मा ओम नमः शिवाय. आहे. हां, आत्म्याला आवाज येत नाही तुमचा. आहे ना ताई. त्या देहातून त्या देहात जातो. जन्म मरण आत्म्याला नाही. ओम नमः शिवाय ताई. हां, ओम नमः शिवाय. हां, आत्मा बोला की. आवाज येत नाही तुमचा. हॅलो ताई. हां बोला. हा, जन्म मरण आत्म्याला नाही, स्थूल देहाला आहे. हो. स्थूल देहाला आहे, आत्म्याला नाही. जन्म ओम नमः शिवाय. म्यूट करा. जन्म मरण हो बरोबर आलं. स्थूल देहाला आहे जन्म मरण. स्थूल देह जन्म कशाला म्हणावं दीपाताई? सूक्ष्म देह आणि स्थूल देहाचा संयोग झाला म्हणजे जन्म झाला, आणि सूक्ष्म देह आणि स्थूल देह वियोग झाला, बाजूला बाजूला झाले म्हणजे मरण आलं. संयोग आला की जन्म आणि वियोग झाला की मरण. मग ही जन्म आणि मरण ध्येयाला आहेत. लक्षरूप आत्म्याच्या ठिकाणी यातले काहीच नाही. आत्म्याला जन्म नाही, मरण नाही, येत नाही, जात नाही, जळत नाही, काहीच नाही आत्म्याला. ही सगळं स्थूल ध्येयाला आहे. लक्षरूप आत्म्याच्या ठिकाणी यातले काही एक नाही. त्याचप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती, स्थिती, लय याचे कर्तृत्व केवळ माया उपाधीच्या योगानेच आले. आता जीवाला सुद्धा जन्म मरण आहे, आणि ईश्वराच्या ठिकाणी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही ईश्वर करतो. ईश्वराच्या ठिकाणी हे आहे. ही कोण करतो? कर्तृत्व. याचे कर्तृत्व केवळ माया उपाधीच्या योगाने आले. ईश्वराला सुद्धा ही कर्तृत्व कशामुळे आलं? तर माया उपाधी घेतली म्हणूनच आलं. जीवानं कोणती उपाधी? जीवाची उपाधी कोणती? ओम नमः शिवाय. दीपाताई, कोणती उपाधी जीवाची? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला, कोणती उपाधी जीवाची? नंदाताई ओम नमः शिवाय. जीवाची उपाधी अंतकरण. हां, अंतकरण म्हणजे जीवाची ओम नमः शिवाय. जीवाची उपाधी अंतकरण आहे. हां, आणि ईश्वराची उपाधी? ईश्वराची उपाधी कोणती? ईश्वराची उपाधी आता सांगतो ना. म्यूट मा- कर. मा- माया. ईश्वराची उपाधी माया. हां, जीवाची उपाधी अंतकरण आहे. अंतकरण म्हणजे अयोध्या. बरोबर. अयोध्या. जीवाची उपाधी अयोध्या आणि ईश्वराची उपाधी माया. मग जगाची उत्पत्ती, माया. स्थिती आणि लय हे कर्तृत्व केवळ माया उपाधीमुळेच ईश्वराला आलेलं आहे. तिच्यामुळंच आलेले आहे. ईश्वराचे वास्तविक स्वरूप शुद्ध, अद्वितीय, पूर्ण सच्चित आनंद रूप लक्ष आहे. माया उपाधीमुळं ईश्वराला उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याचं कर्तृत्व आलं. खरं तर ईश्वर कसा आहे? कोणतीच उपाधी नाही, उपाधी रहित आहे तो. वास्तविक खरं स्वरूप जे ईश्वराचं आहे ती शुद्ध आहे, अद्वितीय आहे. शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. शुद्ध कशाला म्हणावं? सांगू का ताई? हो सांगा. ओम नमः शिवाय ताई.
दोष अस्पर्श को शुद्ध कहिए. हां, शुद्ध. मग कसं आहे, ईश्वराचं स्वरूप शुद्ध आहे, अद्वितीय, दोन नाही एकच आहे, पूर्ण आहे, अपूर्ण नाही, अर्ध नाही, पूर्ण आहे, सच्चित आनंद रूप लक्ष आहे. कसं आहे ईश्वराचं स्वरूप, शुद्ध, अद्वितीय, पूर्ण, सच्चित आनंद रूप असं लक्ष आहे. म्हणून उपाधीतल्या भेदामुळे व विचार न केल्यामुळे, उपाधीत भेद आहे. कोणता भेद आहे उपाधीत? जीवाची उपाधी कोणती आणि ईश्वराची उपाधी कोणती? उपाधीमध्ये भेद असल्यामुळं, या विचार न केल्यामुळं जीवेश्वराच्या वाचार्थापासून भेद प्रतीतीस येतो. उपाधी, ईश्वराची उपाधी माया आहे आणि जीवाची उपाधी अविद्या आहे. जीव कशाला म्हणावं आणि ईश्वर कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीव कशाला म्हणावं? ईश्वर सांगू का? हां, दोन्ही. ईश्वर सांगू का? हो सांगा, दोन्ही पण. ओम नमः शिवाय. हां. जीव कशाला म्हणावे? एक, कुटस्थ चैतन्य. नंबर 2, अंतःकरण. कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात. आणि ईश्वर कशाला म्हणतात? ब्रह्मचैतन्य, माया. मायामध्ये ब्रह्मचैतन्याच्या पडलेल्या प्रतिबिंबाला ईश्वर असे म्हणतात. ओम नमः शिवाय. मग जीवाला कोणती उपाधी लागली? कोणती उपाधी लागली म्हणून जीव झाला? ओम नमः शिवाय. अंतःकरणाची. आणि ईश्वराला? मायेची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बरोबर आला. जीव कसा झाला तर अविद्येची उपाधी लागली. अंतःकरण म्हणजेच अविद्या. जीवाला अविद्येची उपाधी लागली म्हणून जीव झाला. कुटस्थ चैतन्य जे आहे त्याला अविद्येची उपाधी लागली म्हणून जीव झाला. आणि ब्रह्मचैतन्य जी आहे त्याला मायेची उपाधी लागली म्हणून ईश्वर झाला. जीव लहान आहे, ईश्वर मोठा आहे. उपाधी मोठी असल्यामुळे ईश्वर मोठा आहे, उपाधी लहान असल्यामुळे जीव लहान आहे. उपाधीवर सगळे. उपाधीतल्या भेदामुळे व विचार न केल्यामुळे जीवेश्वराच्या वाचार्थापासून भेद प्रतीतीस येतो. जीवेश्वर, जीव आणि ईश्वर याच्या वाचार्थापासूनच भेद प्रतीतीस येतो. जीव आणि ईश्वर वेगळा नाही, एकच आहे. उपाधी लागली, लहान उपाधी लागली म्हणून जीव झाला, मोठी उपाधी लागली म्हणून ईश्वर झाला. जसं गरीब आणि श्रीमंत आहेत बघा. आता मोठा श्रीमंत माणूस आहे तो विमानानं जाऊ शकतो आणि गरीबाला एसटीनं जायला सुद्धा पैसे नसतात. तसं लहान मोठी फक्त उपाधी आहे, दुसरं काहीच नाही इथं. उपाधी मोठी लागली म्हणून ईश्वर झाला आणि छोटीशी उपाधी लागली म्हणून जीव झाला. जीवेश्वराच्या वाचार्थापासून भेद प्रतीतीस येतो. या दोहाचाही लक्षार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. आता वाचार्थ कशाला म्हणावं आणि लक्षार्थ कशाला म्हणावं ही कळायला पाहिजे आधी. तर ती पुढे दिलेले आता दोन. लक्षार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. लक्षार्थ म्हणजे सत्य. सत्य म्हणजे इथं आता जीवामध्ये जीव जी झाला त्याच्यामध्ये सत्य कुटस्थ चैतन्य लक्षार्थ आणि ईश्वरामध्ये ब्रह्मचैतन्य लक्षार्थ आहे. सत्य मिथ्याचा निवडा. सत्य काय? सत्य म्हणजे लक्षार्थ आणि मिथ्य म्हणजे वाच्यार्थ. आता आरसा आहे आणि आपण आपला चेहरा जी मुख आहे ती मुख आरसा आणि आरशामधलं प्रतिबिंब ह्याच्यात खरं काय आहे हो? मुख खरं आहे का आरसा खरं आहे का प्रतिबिंब खरं आहे? खरं काय, सत्य काय ह्याच्यामध्ये? ओम नमः शिवाय. तिन्हीमध्ये सत्य कोणतं आहे?
मुख सत्य आहे. सत्य. हा. मुखाचं आरशात पडलेलं प्रतिबिंब ही 3 झालं, त्याला आभास असं म्हणावं. पण तिन्हीमध्ये मुखच सत्य आहे. आरसा आणि आरशात पडलेलं प्रतिबिंब मिथ्य आहे. तर मग इथं मुख काय झालं? लक्षार्थ. आणि दोन्ही ती आरसा आणि प्रतिबिंब ही काय झालं? वाच्यार्थ. सत्य मिथ्य ह्याचा निवाडा वाच्यार्थ आणि लक्षार्थ. लक्षार्थ मनात आणला असता अनुभव आणि अभेदच सिद्ध होतो. मग कुटस्थ चैतन्य आणि अविद्या आणि अविद्येमध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, ह्याच्यामध्ये लक्षार्थ कोणता आहे आणि वाच्यार्थ काय? लक्षार्थ म्हणजे सत्य आणि वाच्यार्थ म्हणजे मिथ्य. ओम नमः. हँड रेस करा, कोणाला सांगायचं? हां. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, सांग. लक्षार्थ म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि वाच्यार्थ? वाच्यार्थ वाचार्थ म्हणजे कुटस्थ चैतन्याचे पडलेले प्रतिबिंब. ओम नमः शिवाय. म्यूट कर. वाचार्थ. लक्षार्थ आणि वाच्यार्थ. लक्षार्थ म्हणजे कुटस्थ चैतन्य ही लक्षार्थ आहे. आणि अविद्या आणि अविद्येत पडलेलं प्रतिबिंब ही 2 काय आले? खोटं ही दोन्ही पण, म्हणून ही दोन्ही वाच्यार्थ. लक्षार्थ आणि लक्षार्थ मनात आणला असता अनुभव आणि अभेद सिद्ध होतो. ब्रह्मचैतन्य म्हणजे माया आणि मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर. तर ईश्वर पदामध्ये लक्षार्थ कोणता आणि वाच्यार्थ कोणता? दीपाताई बोला बरं. ईश्वर चैतन्यामध्ये लक्षार्थ काय आणि वाच्यार्थ काय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, ओम नमः शिवाय ते ग्रंथ नाही माझ्यासमोर. सुनंदाताई पाटील बोला. ग्रंथ नाहीये माझ्यासमोर. म्यूट करा. सुनंदाताई पाटील बोला. तुम्ही म्यूट करा दीपाताई. ओम नमः शिवाय. हां. ब्रह्मचैतन्य वाचार्थ आहे. हां. लक्षार्थ आहे. ब्रह्मचैतन्य लक्षार्थ आहे आणि प्रतिबिंब माया वाचार्थ आहे. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणापर्यंत. हां. ब्रह्मचैतन्य ही आवाज येतो का माझा? हो, आला आवाज. ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर आहे. तर ईश्वर पदामध्ये ब्रह्मचैतन्य ही लक्षार्थ आहे आणि माया आणि प्रतिबिंब हे काय आहे? वाच्यार्थ आहे. लक्षार्थ आणि वाच्यार्थ. लक्षार्थ मनात आणला असता अनुभवाने अभेदच सिद्ध होतो. अनुभव जर घेतला तर अभेदच आहे. सामवेदाच्या छंदोग्य उपनिषदाच्या महावाक्यातही असेच अभेद निरूपण केलेले आहे. सामवेदाच्या छंदोग्य उपनिषदात. उपनिषद कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. उपनिषद कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील बोला. कशाला म्हणावं उपनिषद? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्याच्यामध्ये सांगितले त्याला उपनिषद म्हणावे. मग छंदोग्य उपनिषदाच्या महावाक्यातही असेच अभेद निरूपण केलेले आहे. अभेद म्हणजे भेद नाही, वेगळं नाही, एकच आहे. असं निरूपण कशात केलं? तर सामवेदाच्या. वेद किती हो? कोणते कोणते वेद आहेत? किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला. मीनाताई किती वेद आणि कोणते? ओम नमः शिवाय ताई. हां, थांबा सांगू दे त्यांना. बोला की. ओम नमः शिवाय ताई सांगू? हां सांगा.
म्हणते. नंबर 1 ऋग्वेद, नंबर 2 सामवेद, नंबर 3 अथर्ववेद, नंबर 4 यजुर्वेद. हां, 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. बरोबर 4 आलं, वेद आहेत. बरोबर आलं. ओम नमः शिवाय. मग सामवेदाच्या, म्यूट करा, सामवेदाच्या छंदोग्य उपनिषदाच्या महावाक्यातही असेच अभेदरूपण केलेले आहे. अभेदाचे निरूपण केलेले कशामध्ये? सामवेदाच्या छांदोग्य उपनिषदाच्या महावाक्यातही अभेदविषयीच प्रमाण असे आहे जाणावे. त्या महावाक्यात तत्त्वम असी, तत्त्वम आणि असी अशी 3 पदे आहेत. तत्त्वम अशी ह्या कोणत्या वेदाचे पद आहेत? ही कोणत्या वेदामध्ये सांगितलेत ही पदं? 4 वेदाचे 4 वेगवेगळे महावाक्य आहेत. तर तत्त्वम असी हे महावाक्य कोणत्या वेदाचं आहे? ओम नमः शिवाय. कोणत्या वेदात हे वाक्य सांगितलेलं आहे? तत्त्वम असी. तिथंच उत्तर असतंय. ग्रंथ समोर असला की लक्षात येतंय. सामवेदाचं वाक्य आहे. हां, सामवेदाच्या छंदोगी उपनिषदाच्या महावाक्यातही असेच अभेद निरूपण केलेले आहे. अभेद म्हणजे भेद नाही. ते महावाक्य या अभेदविषयी प्रमाण आहे. ते महावाक्य कसं आहे? तर प्रमाण म्हणून आहे. असे जाणावे. त्या महावाक्यात काय सांगितलं? 3 पद आहेत त्या महावाक्यामध्ये. कोणते? तत्त्वम आणि असी. तत्त्वम असी अशी 3 पदे आहेत. त्यातील अभेदाचा अर्थ दृष्टांत देऊन 19व्या दोह्यात सांगतो. अभेद कसा आहे त्याचा अर्थ पुढे 19व्या दोह्यामध्ये सांगतो असं म्हणू लागलेले आहेत. ते श्रवण करून त्याचा दृढ निश्चय आपल्या मनात कर. कोणता दृढ निश्चय करायचा आहे? तत्त्वम असी म्हणजे तत् म्हणजे ईश्वर, तुम म्हणजे जीव, अशी म्हणजे आहे. ते ईश्वर म्हणजे तूच आहेस, ते तू आहेस. तत्त्वम असी. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव, अशी म्हणजे दोन्हीला जोडलं जातं. तत्त्वम अशी ही 3 पदे आहेत. 3 पदे कशाचा अभेद वर्णन केलं ह्या 3 पदामध्ये? तर जीव आणि ईश्वर हे दोन्ही एकच आहे, भेद नाही. असं तत्त्वम अशी ही 3 पदे आहेत. यातील अभेदाचा अर्थ, ह्या अभेद आहे ह्याचा अर्थ पुढे सांगितलेला आहे 19व्या दोह्यामध्ये. ही आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तर ही वाचून या. लक्षार्थ, वाच्यार्थ म्हणजे थोडं लक्षात येतं पुन्हा पुढचं. नाही तर जेवढं ऐकलं तेवढंच लक्षात राहतं, मागलचं सगळं सपाट. जेवढं सांगितलं तेवढं थोडंसं त्या दिवशी पाठ, मागचं सपाट असं होऊन बसतंय. जास्त ऐकण्यापेक्षा काय करायचं? अभ्यास जास्त करायचा. सगळे पाठ ऐकले आणि काहीच जर अभ्यास नाही केला तर काहीच उपयोग नाही बघा. इकडच्या कानानं हे घ्यायचं आणि इकडच्या कानानं सोडून द्यायचं असं होतंय. तर अभ्यास करावा. ती मध्ये पचायला पाहिजे ना. गप्प खाल्लेलं नुसतं खाऊनच काय उपयोग आहे? अजीर्ण होऊन बसतं. म्हणून जी ऐकले त्याचं मनन करा म्हणून सांगितले. मनन केल्याशिवाय, आता चारा खाऊन आली गाय शेतामध्ये आणि रवंत जर नाही केलं तर रवंत करते ती. तसं मनन करा. मनन करूनच आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे? कशासाठी ही खटपट चालली हो? काय जाणायचं आहे आपल्याला? ओम नमः शिवाय. काय जाणायचं आहे? बोला. कशासाठी ऐकता आहात आपण? हे काय जाणून घ्यायचे? सुनंदाताई पाटील बोला.
जीव ब्रह्म एक जाणून घ्यायचे. जीव ब्रह्म एकच आहे. ओम नमः शिवाय. काय जाणून घ्यायचे जयश्रीताई? जयश्रीताई काय जाणून घ्यायचे? कशामुळे आपण ऐकत आहोत ओम हे? नमः शिवाय ताई. हा मी देह नाही, मी सच्चिदानंद रूप आत्माच आहे. बरोबर. हे जाणून घ्यायचंय. हा, मी कोण आहे ही जाणून घ्यायचे. मी कोण आहे? मी इथं मी आलो. सच्चिदानंद रूप आत्मा आहे. ओम नमः शिवाय. तर मग मीच म्यूट करा. मीच ईश्वर आहे. मीच सच्चित आनंद रूप आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. ब्रह्म आणि आत्मा वेगळा नाही आणि मी आणि ईश्वर सुद्धा वेगळा नाही. मीच ईश्वर आहे आणि ईश्वरच मी आहे. ही पुढच्या दोह्यामध्ये सांगणार आहेत 29व्या दोह्यामध्ये. ते आपण उद्याच्या भागात बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.